हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पुणे नागपूरमध्ये सरकारी परमनंट भरती निघालेली आहे। वेतन 40,000 ते 55,000 पर्यंत असणार आहे। वयाची अट 18 ते 37 वर्षापर्यंत असणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे आणि 1 जानेवारी 2025 शेवटची दिनांक असणार आहे अर्ज करण्यासाठी। चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड NDA रोड पाषाण पुणे इथनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे। बघा, प्रोजेक्ट इंजिनियर हवे आहे 5 पोस्ट शॉर्ट टर्म बेसिससाठी पुणे युनिट आणि नागपूर लोकेशनसाठी। प्रोजेक्ट इंजिनियर इलेक्ट्रिकल PE 1 पोस्टचं नाव, नंबर ऑफ पोस्ट 1, अप्पर एज लिमिट 32 आणि मिनिमम क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑन 1/12/2024 2 वर्ष। बघा, प्रोजेक्ट सिव्हिल इंजिनियर PE 1 3 पोस्ट, सेम अपर एज लिमिट। प्रोजेक्ट इंजिनियर मेकॅनिकल PE 1 1 पोस्ट, अनरिझर्व 1, EWS 3, ST 1। बघा, एज रिलॅक्सेशन ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष असणार आहे। PWBD कॅन्डिडेटसाठी 40% डिसेबिलिटी और मोर विल गेट 10 इयर्स ऑफ अपर एज रिलॅक्सेशन, म्हणजे 10 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे। OBC आणि SC कॅन्डिडेट कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी अनरिझर्व पोस्ट असणार आहे। ठीक आहे, कारण ह्या कॅटेगरीसाठी पोस्ट वेकंट नाही आहे। टर्म्स ऑफ एंगेजमेंट अँड रेन्युमरेशन, बघा 1 वर्षाचा हा 3 वर्षाचा असेल आणि 1 वर्ष वाढवता येईल, म्हणजे 4 वर्षाचा हा पिरियड असणार आहे। पहिल्या वर्षी प्रोजेक्ट इंजिनियरला 40,000 पर मंथ मिळणार, दुसऱ्या वर्षी प्रोजेक्ट इंजिनियर 2ला 45,000, तिसऱ्या वर्षी 50,000 आणि चौथ्या वर्षी 55,000। ठीक आहे, कन्सॉलिडेटेड अमाऊंट 12,000 पर इयर दिलं जाईल टुवर्ड्स एक्सपेन्सेस लाईक मेडिकल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, अटायर अलाउन्स, टीचिंग चार्जेस, फुटवेअर अलाउन्स एक्सेट्रा। बघा, रिटेन्शन बोनस ऑफ प्रोजेक्ट इंजिनियर 25,000 रिटेन्शन बोनस आणि 4 वर्षानंतर 1 लाखापर्यंत हा बोनस असेल। प्रोजेक्ट इंजिनियर बघा, BE BTech BSc इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल 4 वर्षाचा कोर्स रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं। इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग। बघा, जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज इथे दिलेल्या आहे। 2 वर्षाचा मॅन्डेटरी एक्सपिरियन्स मागितला आहे आणि प्रत्येक पोस्टची इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे। बघा, मोड ऑफ सिलेक्शन रिटर्न टेस्ट होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे, जे रायटिंग टेस्टमध्ये क्वालिफाय होतील 1:5 असा रेशो असेल, म्हणजे 1 पोस्टला 5 पीपल बोलवणार आहे, लोक बोलवणार आहे, कॅन्डिडेट बोलवणार आहे। रिटर्न टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनची असेल, 85 मार्काची, टेक्निकल डोमेन असेल, जनरल ॲप्टिट्यूड असेल। बघा, 35% जनरल OBC EWS कॅन्डिडेटसाठी आणि 30% ST आणि PWBD कॅन्डिडेटसाठी क्वालिफाईंग रिटर्न टेस्ट मार्क असतील। ठीक आहे, 85% वेटेज असेल रिटर्न टेस्टला आणि 15% इंटरव्ह्यूला। ठीक आहे, तुम्हाला कॉल लेटर पाठवलं जाईल ईमेल IDवर एलिजिबल कॅन्डिडेटसाठी रिटर्न टेस्टसाठी, आणि जर तुम्ही ईमेल पाहिला नाही तर तुम्ही जर टेस्टला ॲब्सेंट राहिले तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नसेल। ठीक आहे, अप्लाय कसं करायचं आहे तो ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करून देईल, तिथे सगळं दिलेलं आहे। तुम्हाला एकदा ॲडव्हर्टिजमेंट वाचायची आहे आणि भरायचं आहे फॉर्म। बघा, इथे ॲप्लिकेशन फी 400 रुपये असणार आहे, 72 रुपये GST, म्हणजे 18% GST। SC ST PWBD कॅन्डिडेटला फी भरायची गरज नाही। ठीक आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही ऑलरेडी वर्किंग असाल कुठे, आणि हे दिलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनवर अपलोड करायचे आहे। तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसकट, तोपर्यंत धन्यवाद।